उत्तर प्रदेश राज्यामध्ये मेरठ नावाचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये उलजन नावाचे गाव आहे। या गावामध्ये सुरेश चव्हाण नावाचा व्यक्ती राहत होता। सुरेश चव्हाण या गावात भाजी विकण्याचे काम करत होता। सुरेश रोज सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास आसपासच्या गावामध्ये भाजी विकण्यासाठी निघून जायचा आणि संध्याकाळी साधारणपणे 4-5 वाजण्याच्या आसपास तो आपल्या घरी यायचा। भाजी विकूनच सुरेश आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। सुरेशच्या कुटुंबात त्याची बायको होती, जिचं नाव कविता होतं। कविता दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक महिला होती। कविता नेहमी घरातील कामकाज करायची। दुसऱ्या बाजूला सुरेशची एक लहान बहीण होती, जिचं नाव राणी होतं। राणीने 2 वर्षापूर्वी 12वीची परीक्षा पास केली होती। यावेळेस राणी आपल्या घरी राहत होती, कारण घरात गरिबी होती आणि गरिबीमुळे राणीला पुढचं शिक्षण घेता येत नव्हतं। त्यामुळे राणी आपल्या घरी राहून शिवणकाम शिकायला सुरुवात करते। पण काही दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर सुरेशची तब्येत खराब राहू लागते। सुरेश अनेकदा खूप वेळा कमी वेळातच भाजी विकण्यासाठी जाऊ लागतो। तो जवळजवळ आपल्या घरीच राहू लागतो। त्यानंतर एक दिवस त्याची बायको कविता सुरेशला म्हणते, तुम्ही आजकाल जास्त आजारी राहता, चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ। तेव्हा सुरेश म्हणतो, आजार नक्की असतो, पण इतकाही आजारी नाही की मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल। अशा प्रकारे सुरेश आता आपल्या सगळ्या आजारपणाकडे दुर्लक्ष करतो। तेव्हा त्याची बायको म्हणू लागते, तुमची तब्येत जर खराब असेल तर तुम्ही काम कसं करताल? तेव्हा सुरेश म्हणतो, मला तुझी आता चिंता करण्याची काही गरज नाही। पण राणी आपल्या मनात विचार करू लागते की तिचा भाऊ घरात एकटाच कमवणारा आहे, मग मीच मजुरीचं काम का सुरू करू नये? आणि अशा प्रकारे राणी आपला भाऊ सुरेशला म्हणते, मीही आता काम करायला सुरू करते। तिने जसं ही गोष्ट सांगितली तसा सुरेश देखील तयार होतो, कारण घरामध्ये सध्या खूपच जास्त गरिबी होती। सुरेशला आपल्या लहान बहिणीचं लग्नही करायचं असतं आणि अशा प्रकारे आता राणी आणि कविता या दोघीही काम करायला सुरू करतात। एक दिवस दोघीजण राणी आणि कविता सकाळी साधारणपणे 8 वाजण्याच्या आसपास महेश नावाच्या शेतकऱ्याकडे शेतात कामाला जाण्यासाठी तयार होतात। दोघेही आपल्या घरातून जेवण करून महेश जमीनदाराच्या शेताच्या दिशेने जात असतात। पण मध्येच एक पोलीस अधिकारी त्यांना भेटतो, ज्याचं नाव विक्रम यादव असं असतं। विक्रम हा पोलीसवाला असतो, जो परस्त्रियांच्या खूप शौकीन असतो। महिलांमध्ये त्याला जास्त रस असतो आणि हा पोलीस लाच घेताना रंगेहात पकडला जातो, त्यामुळे त्याला निलंबित केलेलं असतं। आणि आजच्या घडीला विक्रम यादव गावातच राहतो आणि स्वतःची शेती करतो। विक्रम यादवकडे स्वतःची 12 एकर जमीन असते, भरपूर पैसा देखील असतो। आणि जसा विक्रम यादव आजच्या दिवशी या दोन्ही महिलांना शेतात जाताना पाहतो, त्यांचं सौंदर्य आणि त्यांची सुंदरता पाहतो, तेव्हा विक्रम यादवची नजर राणी आणि कविता या दोन्ही महिलांवर जाते। विक्रम यादव आपल्या मनात विचार करू लागतो की सुरेशची बायको कविता दिसायला खूप सुंदर आहे, कसंही करून या महिलेला मिळवावं लागेल। आणि एवढ्या गोष्टी विचार केल्यानंतर जशी संध्याकाळी साधारण 6 वाजण्याच्या आसपासची वेळ होते, तसा विक्रम यादव सरळ सुरेशच्या घरी येतो। सुरेशला आवाज येतो आणि सुरेशची बायको कविता देवी आपल्या घराचं दार उघडते। त्यानंतर विक्रम घराच्या आत प्रवेश करतो। सुरेशला म्हणू लागतो की सुरेश बघ, तुझी बायको आणि तुझी बहीण या दोघी महेशच्या शेतात कामकाज करण्यासाठी जातात। महेश त्यांना खूप कमी पैसे देतो, पण जितके पैसे महेश देतो त्याच्या दुप्पट पैसे मी देईन। या दोघींना माझ्या शेतात जवळजवळ 20 दिवस काम करावं लागेल, माझ्या शेतात मजुरी करावी लागेल आणि त्यासाठी मी आत्ताच पैसे द्यायला तयार आहे। सुरेशला थोडा लाभ होतो। सुरेश म्हणू लागतो, माझी बायको आणि माझी बहीण उद्यापासूनच तुझ्या शेतात काम करण्यासाठी येतील। तिथे राणी आणि कविता दोघी उभ्या असतात। आता पैशांचा लोभ त्यांना देखील होतो। त्यावेळी कविता आणि राणी म्हणू लागतात, आम्ही उद्यापासून दोघी जणी तुमच्या शेतात काम करायला येऊ। अशा प्रकारे हा पोलीस अधिकारी विक्रम खूप खुश होतो। त्यानंतर विक्रम हा घरातून बाहेर निघून जातो। जसा दुसरा दिवस म्हणजे 5 मार्च 2026चा सकाळी साधारणपणे 9 वाजण्याच्या आसपासची वेळ होती। कविता आपली नणंद राणीला म्हणू लागते, राणी, जमीनदाराच्या शेतात कामासाठी जायचं आहे, त्याच्या शेतात आपल्याला 20 दिवस मजुरी करावी लागेल।
राणी म्हणते चल आत्ताच जाऊ, आणि त्यानंतर राणी आणि कविता पाण्याची एक बाटली घेऊन हातात विळा घेऊन या दोघी विक्रमच्या शेतात निघून जातात. विक्रम आज आपल्या शेतात आधीच गेला होता. विक्रम जसं राणी आणि कविताला पाहतो तसं या दोघींना पाहून खूप खुश होतो. विक्रम यादव आज एखाद्या मोठ्या घटनेला अंजाम देणार असतो. त्यानंतर राणी आणि कविता या दोघी विक्रम यादवच्या शेतात मजुरीने काम सुरू करतात. 2 तासांचा वेळ निघून गेल्यानंतर जी पाण्याची बाटली असते ती संपते आणि कविता रिकामी बाटली हातात घेऊन आपली नणंद राणीला म्हणू लागते, राणी पाणी तर संपलं आहे. त्यानंतर राणी म्हणू लागते, जवळच एक पाण्याचा साठा आहे, मी तिथे जाते आणि पाणी घेऊन येते. राणी ती रिकामी बाटली घेऊन पाणी आणायला निघून जाते. पण तिथं घाण पाणी साचलेलं असतं, आजूबाजूला कुठेही पाणी नसतं. राणी त्यानंतर ते घाण पाणी पाहून परत आपल्या वहिनी कविताकडे येते. कविताला म्हणते, वहिनी तिथं पाणी खूप खराब आहे, मी असं करते, गावात जाते आणि पाणी घेऊन येते. गाव जास्त दूर नाही. कविताला तहान लागलेली असते. कविता म्हणते की लवकर पाणी घेऊन ये, आणि त्यानंतर राणी रिकामी बाटली घेऊन गावाच्या दिशेने निघते. पोलीस अधिकारी विक्रम हे सगळं पाहत असतो. विक्रम यादव संधीच्या शोधात असतो आणि जशी मुलगी राणी गावाच्या दिशेने निघते त्याचवेळी हा पोलीस दरोगा जो विक्रम यादव असतो तो या महिला कविताच्या जवळ येतो आणि कविताला म्हणू लागतो, कविता तुझी नणंद राणी कुठे गेली आहे? तेव्हा कविता म्हणते, ती गावात पाणी आणण्यासाठी गेली आहे. त्यानंतर विक्रम यादव सरळ आपल्या ट्यूबवेलच्या खोलीकडे जातो. खोलीतून एक विळा उचलतो आणि विळा घेऊन सरळ कविताजवळ येतो. विक्रम यादव आजूबाजूला पाहतो की शेतात त्यावेळी कुठलाही शेतकरी दूरपर्यंत नसतो. याच गोष्टीचा विक्रम यादव फायदा उचलतो. विक्रम यादव त्याच वेळी कविता देवीच्या गळ्यावर विळा ठेवतो. विळा ठेवल्यावर कविताला म्हणू लागतो, जर तू आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तर तुझा गळा इथेच कापून टाकीन. कविता खूप घाबरते. त्यानंतर विक्रम यादव कविताला म्हणतो, तुला माझ्यासोबत माझ्या ऊसाच्या शेतात यावं लागेल. जर तू माझ्या ऊसाच्या शेतात आली नाही तर तुला जिवंत मारून टाकीन. अशा प्रकारे कविता देवी घाबरलेली त्याच्यासोबत ऊसाच्या शेतात निघून जाते आणि मग त्यानंतर विक्रम घाणेरडा खेळ सुरू करतो. विक्रम यादव सर्वात आधी तिच्याच ओढणीने तिचे हातपाय बांधतो. तोंडात कापड कोंबलं जातं आणि मग विक्रम यादव त्या महिला कवितासोबत चुकीचे शरीर संबंध चालू करतो. विक्रम यादव कवितासोबत तोपर्यंत हे चुकीचं काम करत राहतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, जोपर्यंत त्याच्या इच्छा पूर्ण होत नाही. जसा विक्रम हे सगळं काम संपतं तेव्हा विक्रम यादव कविताला धमकी देतो, घाबरवतो, म्हणतो की मी तुझ्या नवऱ्याला एखाद्या खोट्या केसमध्ये अडकून त्याला जेलमध्ये पाठवू शकतो. जरी मी निलंबित झालो असलो तरी पोलीस स्टेशनमध्ये आजही माझी खूप ओळख आहे. आणि अशा प्रकारच्या धमक्या विक्रम कविताला देऊ लागतो. कविता देवी मनात विचार करू लागते की अरे हा तर पोलीसवाला आहे, हा काहीही करू शकतो, याच्याकडे भरपूर पैसे देखील आहे. आणि अशा प्रकारे कविता तिथे शांतपणे उभी राहते. त्यानंतर विक्रम यावेळी कविताला म्हणतो, तू माझ्या शेतात आत्ताच पुन्हा काम सुरू कर जेणेकरून तुझ्या नंदेला काही करू नये. आणि अशा प्रकारे कविता पुन्हा कामामध्ये व्यस्त होते. तसा 20-25 मिनिटांचा वेळ निघून जातो तेव्हा तिची नणंद राणी गावातून पाणी घेऊन शेतात पोहोचते आणि मग त्यानंतर कविताला पाणी दिलं जातं आणि कविता या सगळ्या गोष्टी आपल्या नणंद राणीपासून लपवते. राणीला कोणत्याही गोष्टींचा संशय येत नाही. त्यानंतर त्या दोघेही संध्याकाळपर्यंत त्या शेतात काम करतात आणि जशी संध्याकाळची वेळ होते तेव्हा राणी आणि कविता या दोघी या गावात घरी परत येतात. त्यानंतर राणी कामात व्यस्त होते, पण आज कविता देवी काही जेवण करत नाही. पूर्ण रात्र तिला झोप देखील येत नाही. तिचा नवरा सुरेश रात्रीच्या वेळी तिला अनेकदा विचारतो, अशी काय गोष्ट आहे की तू उदास आहे, त्रस्त आहे? पण कविता काहीतरी खोटं कारण सांगून आपल्या नवऱ्याची दिशाभूल करते. ती विक्रम यादवबद्दल आपल्या नवऱ्यासोबत कुठलीही चर्चा करत नाही. आणि अशा प्रकारे जसा पूर्ण रात्र निघून जाती तेव्हा दुसरा दिवस उजाडतो. सकाळी साधारणपणे 8 वाजण्याच्या आसपासची वेळ असते. कविता देवी आपल्या घराच्या आत उदास आणि त्रस्त बसलेली असते. कविता फक्त एकच गोष्ट आपल्या मनात विचार करत असते की या सगळ्या गोष्टी तिचा नवरा सुरेशला कळायला हव्यात.
दुसऱ्या क्षणी कविता आपल्या मनात या गोष्टीचा विचारही करू लागते की जर या सगळ्या गोष्टी तिने आपल्या नवऱ्याला सांगितला तर असंही होऊ शकेल की पोलीस विक्रम तिच्या नवऱ्याला एखाद्या छोट्या आरोपात अडकून जेलमध्ये टाकेल. आणि या सगळ्या गोष्टी विचार केल्यानंतर कविता देवी खूप घाबरते. ती या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगत नाही. अशा प्रकारे कविता आता आपल्या नवरा सुरेशला फक्त एकच गोष्ट सांगते की आज माझी तब्येत खराब आहे आणि मी जमीनदार विक्रम यादवच्या शेतात कामासाठी जाणार नाही. त्यानंतर नवरा सुरेश म्हणू लागतो की जर तुला शेतात जायचं नसेल तर काही हरकत नाही, तू आज आराम कर आणि आज राणीही त्याच्या शेतात जाणार नाही. अशा प्रकारे सुरेश आपल्या घरातून बाहेर निघून जातो आणि तो भाजी विकण्यासाठी आसपासच्या गावात निघून जातो. दुसऱ्या बाजूला जो पोलीस असतो तो आपल्या शेतात बसून कविता आणि राणीच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. तसा 2 तासांचा वेळ निघून जातो तेव्हा राणी आणि कविता शेतात जात नाही. या सगळ्या गोष्टीमुळे विक्रम खूप अस्वस्थ होतो. विक्रम त्यावेळी सुरेशकडे फोन करतो. सुरेशला म्हणतो, आज तुझी बायको आणि तुझी बहीण माझ्या शेतात मजुरीसाठी आल्या नाही. सुरेश म्हणतो, माझ्या बायकोची तब्येत खराब आहे, फक्त याच कारणामुळे ती तुमच्या शेतात मजुरीसाठी आली नाही. तशी माझ्या बायकोची तब्येत ठीक होईल, माझी बायको आणि माझी बहीण दोघेही तुमच्या शेतात मजुरीसाठी येतील. अशा प्रकारे त्याने फोन कट केला. पण जशी संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी साधारणपणे 5 वाजण्याच्या आसपासची वेळ असते. विक्रम आपल्या मनात विचार करू लागतो की एकदा सुरेशच्या घरी जाऊन त्याच्यासोबत या विषयावर बोलायला हवं. त्याचवेळी विक्रम यादव आता सुरेशच्या घरी येतो. सुरेश त्या वेळेपर्यंत भाजी विकून आपल्या घरी परत आलेला असतो. सुरेशच्या घराच्या दारावर टकटक केली जाते आणि सुरेश आपल्या घराचं दार उघडतो. सुरेश पाहतो की त्याच्यासमोर विक्रम यादव हा पोलीसवाला उभा असतो. विक्रम यादव घराच्या आत प्रवेश करतो आणि सुरेशला म्हणतो की मी इथून जात होतो, वाटलं तुमच्या घरी येऊन तुझ्यासोबत थोडं बोलावं. तेव्हा हा पोलीसवाला सुरेशला म्हणू लागतो, तुझी बायको आणि तुझी बहीण उद्या माझ्या शेतात मजुरीसाठी यायला हव्या, नाहीतर मग मी 1-2 दिवसांची मजुरी कापून घेईन. सुरेश जसं या पोलीसवाल्याचं बोलणं ऐकतो तसं म्हणू लागतो, काही हरकत नाही, उद्या माझी बायको आणि माझी बहीण तुमच्या शेतात येतील. त्यानंतर सुरेश ही गोष्ट म्हणतो, जर माझी तब्येत ठीक झाली तर मी सुद्धा तुझ्या शेतात येईल. पण पोलीसवाला म्हणू लागतो, तुला येण्याची काही गरज नाही, तुझी तब्येत खराब असते. आणि अशा प्रकारे हा पोलीसवाला विक्रम यादव त्याच्या घरातून बाहेर पडतो आणि आपल्या घरी निघून जातो. अशा प्रकारे जसा दुसरा दिवस होतो. सकाळी साधारणपणे 9 वाजण्याच्या आसपासची वेळ असते. कविता आपला नवरा सुरेशला म्हणू लागते, मी शेतात कामकाजासाठी जाऊ शकत नाही कारण आजही माझी तब्येत खराब आहे. सुरेशला या गोष्टीचा राग येतो. सुरेश आपल्या बायकोला म्हणू लागतो, जर तुला त्याच्या शेतात काम करायचं नव्हतं तर हे काम आपल्या हातात का घेतलं. सुरेश त्यानंतर ही गोष्ट म्हणतो की जर तुला शेतात जायचं नसेल तर माझी बहीण राणी शेतात जाईल आणि ती काम एकटीच पूर्ण करेन. कविता तिथे शांत राहते आणि त्यानंतर सुरेश आपली बहीण राणीला म्हणू लागतो, राणी आज तू एकटीच त्याच्या शेतात निघून जा. राणी म्हणते, मीच त्याच्या शेतात जाईन, जितकं काम माझ्याकडून होईल तितकं मी करेन. आणि त्यानंतर सुरेश चव्हाण भाजी विकण्यासाठी घरातून बाहेर निघून जातो. जसा अर्धा तास निघून जातो, राणी आपल्या घरातून विळा उचलते आणि विळा उचलल्यानंतर शेतात निघून जाते. शेतात गेल्यानंतर ती विक्रम यादव या पोलीसवाल्याच्या शेतात काम सुरू करते. थोडा वेळ निघून गेल्यानंतर विक्रम यादवही आपली मोटारसायकल घेऊन शेतात येतो. विक्रम पाहतो की शेतात एकटी राणी काम करत असते. विक्रम यादव आज या मुलगी राणीसोबत एखाद्या घटनेला अंजाम द्यायचा विचार करत होता. विक्रम यादव त्याच वेळी आपली मोटारसायकल उभी करतो आणि राणीजवळ जातो. राणीला विचारू लागतो, कविता आज शेतात आली नाही का. तेव्हा राणी म्हणू लागते, माझी वहिनी कविताची तब्येत थोडी खराब होती, फक्त याच कारणामुळे ती आज आली नाही. पण तसं ती 1-2 दिवसात ठीक होईल तेव्हा ती शेतात कामासाठी नक्की येईल. त्यानंतर विक्रम यादव पाहतो की शेतात दूरदूरपर्यंत कुठलाही शेतकरी नसतो आणि विक्रम यादव याच गोष्टीचा फायदा उचलतो. यावेळी देखील विक्रम यादव आपल्या शेतात बनलेल्या खोलीच्या आत जातो. खोलीतून एक धारदार विळा उचलतो. विळा उचलल्यानंतर तो या खोलीतून बाहेर येतो आणि मग संधी मिळताच तो मुलगी राणीच्या गळ्यावर तो विळा ठेवतो. जसा विक्रम यादवने कवितासोबत केलं होतं, आज राणीसोबत अगदी तसंच होणार होतं.
त्यानंतर विक्रम यादव त्या मुलगी राणीला म्हणतो, तुला माझ्यासोबत ऊसाच्या शेतात यावं लागेल. आणि जसा विळा गळ्यावर ठेवला जातो तसं ती मुलगी राणी खूप घाबरते. राणी आपल्या मनात विचार करू लागते की हा पोलीसवाला काहीही करू शकतो, तो तिला जिवंतही मारू शकतो. त्यानंतर घाबरलेली ती मुलगी राणी त्याच्यासोबत ऊसाच्या शेतात निघून जाते. आणि आजही हा पोलीस दरोगा विक्रम यादव तिच्याच कपड्यांनी तिचे हातपाय बांधतो, आपल्या खिशातून रुमाल काढतो, तो तिच्या तोंडात कोंबला जातो. आणि मग त्यानंतर विक्रम राणीसोबत देखील तेच घाणेरडं आणि चुकीचं काम सुरू करतो. ही मुलगी राणी त्याच्या समोर हातपाय जोडण्याचा प्रयत्न करते, पण विक्रम यादव तिचं काही ऐकत नाही. विक्रम यादव त्याच वेळी आपलं चुकीचा संबंध त्या मुलीसोबत ठेवू लागतो. विक्रम यादव या मुलगी राणीसोबत तोपर्यंत हे चुकीचं काम करत राहतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, जोपर्यंत त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत नाही. बराच वेळ विक्रम या मुलगी राणीसोबत हे चुकीचं काम करत राहतो. जसं विक्रमचं मन भरतं तसं विक्रम यादवच्या डोक्यात विचार येऊ लागतो, जसं ही मुलगी आपल्या घरी जाईल, ही सगळी गोष्ट आपल्या भाऊ आणि वहिनीला सांगेल. विक्रम यादव त्याच वेळी आपल्या खिशातून मोबाईल फोन काढतो आणि मग त्यानंतर त्या मुलीचा भोंगळा व्हिडिओ तयार करतो. व्हिडिओ तयार झाल्यानंतर मोबाईल फोन या मुलीसमोर ठेवला जातो आणि तो विक्रम मुलगी राणीला म्हणतो, जर तू ही गोष्ट कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर मी तुझा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करीन, तुला कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीची ठेवणार नाही. तशी मुलगी राणी तो व्हिडिओ पाहते, तशी लाजेने खाली मान घालते. राणी खूप घाबरलेली असते. ती विचार करू लागते की हा पोलीसवाला आहे, काहीही करू शकतो, याच्याकडे भरपूर पैसे आहे आणि वरून याच्याकडे भरपूर जमीनही आहे. राणी म्हणू लागते, मी या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगणार नाही, फक्त तू मला सोडून दे. त्यानंतर पोलीसवाला मुलगी राणीला म्हणतो, आज संध्याकाळपर्यंत तुला माझ्या शेतात काम करावं लागेल, जेणेकरून तुझ्या घरच्यांना तुझ्यावर कुठलाही गोष्टीचा संशय येऊ नये. अशा प्रकारे हा पोलीसवाला विक्रम राणीदेवीकडून पूर्ण दिवस काम करून घेतो. आणि काम करून घेतल्यानंतर संध्याकाळी साधारणपणे 6 वाजण्याच्या आसपास स्वतःच्या मोटारसायकलवर मुलगी राणीला बसवतो, गावात घेऊन येतो. पण विक्रम यादव पाहतो की सुरेश या वेळेपर्यंत भाजी विकून घरी आलेला नसतो. कविता आपल्या घरी पूर्णपणे एकटी असते. विक्रम यादव त्यावेळी कविताच्या घरात प्रवेश करतो आणि कविताला म्हणतो, मी तुझी नणंद राणीला सोडण्यासाठी आलो होतो. त्यानंतर विक्रम यादव इथे थांबत नाही, आपल्या खिशातून मोबाईल फोन काढतो, कविता देवीसमोर ठेवतो. कविताला म्हणतो, मी तुझी नणंद राणीचा एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे, एकदा व्हिडिओ पाहून घे. आणि त्यानंतर कविता जसा तो व्हिडिओ पाहतो तसं तिच्या पायाखालची जमीन सरकते. त्यानंतर विक्रम कविताला म्हणतो, उद्यापासून तू माझ्या शेतात यायला सुरुवात कर. जर तू आणि राणी उद्या शेतात आल्या नाही तर मी हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करून टाकेन. अशा प्रकारच्या धमक्या कविता देवीला दिल्या जातात. या सगळ्या धमक्या दिल्यानंतर कविता आणि राणीला घाबरवलं जातं, धमकावलं जातं. त्यांना वारंवार ही धमकी दिली जाते, जर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला जिवंत मारून टाकलं जाईल. या सगळ्या धमक्या दिल्यानंतर विक्रम यादव घरातून बाहेर पडतो आणि आपल्या घरी निघून जातो. अशा प्रकारे जसं 2-3 दिवसांचा वेळ निघून जातो तर 1 तारीख येते, 10 मार्च 2026चा दिवस. सकाळी साधारणपणे 8 वाजण्याच्या आसपासची वेळ असते. सुरेश भाजी विकण्यासाठी जाणार असतो, पण सुरेश त्यावेळी आपली बायको कविताला म्हणू लागतो, कविता आता तुझी तब्येत कशी आहे? तेव्हा कविता म्हणते, आज माझी तब्येत पूर्णपणे ठीक आहे, मी त्या विक्रमच्या शेतात कामासाठी जाईल. हे ऐकून सुरेश खुश होतो. सुरेश विचार करू लागतो की चला, खूप चांगली गोष्ट आहे, त्याची बायको आणि त्याची बहीण मजुरी सुरू करतील. अशा प्रकारे सुरेश या 2-4 गोष्टी बोलल्यानंतर जेवण करून आपली भाजी विकण्यासाठी दुसऱ्या गावात निघून जातो. जसं 9:30 वाजण्याच्या आसपासची वेळ होते तेव्हा राणी आपल्या वहिनी कविताला म्हणते, चला वहिनी शेतात जाऊ. आणि त्यानंतर कविता आणि राणी या दोघीही विक्रम यादवच्या शेतात निघून जातात. आज विक्रम यादव आपल्या शेतात बसून दारू पित असतो. विक्रम यादव जसं कविताला पाहतो तसं तिचं सौंदर्य आणि सुंदरता पाहून त्याची नजर आणखी खराब होते. दुसऱ्या क्षणी विक्रम विचार करू लागतो की राणी तिच्यापेक्षाही जास्त सुंदर आहे आणि आजचा वेळ पुन्हा एकदा राणीसोबत घालवायला हवा. त्यानंतर विक्रम यादव आपल्या खाटेवरून उभा राहतो, इकडे तिकडे पाहतो. तो पाहतो की दूरदूरपर्यंत आजही कोणता शेतकरी नसतो. अशा प्रकारे विक्रम यादव आता त्या मुलगी राणीजवळ येतो आणि राणीला म्हणतो, लवकर माझ्यासोबत ऊसाच्या शेतात चल. त्यानंतर राणी नकार देते, पण कविता राणीला म्हणू लागते,
तुझा व्हिडिओ याच्याकडे आहे, हा कधीही कुठल्याही वेळी तो व्हिडिओ व्हायरल करू शकतो. त्यानंतर मुलगी राणी मजबूर होते आणि मग विक्रम यादव राणीला घेऊन पुन्हा एकदा ऊसाच्या शेतात निघून जातो. आजही विक्रम यादव त्या मुलगी राणीसोबत चुकीचे संबंध ठेवतो. विक्रम यादव राणीसोबत तोपर्यंत हे चुकीचं काम करतो जोपर्यंत त्याच्या इच्छा पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. आणि जसं त्याचं मन भरतं तेव्हा तो राणीला सोडून देतो. आणि त्यानंतर राणी आणि कविता पूर्ण दिवस शेतात काम करतात. आता तर विक्रम यादवचं जेव्हा मन होतं तेव्हा तो राणीसोबत आपला वेळ घालवत असायचा. जेव्हा विक्रम यादवचं मन होत असायचं तेव्हा तो कवितासोबतही आपला वेळ घालवत होता. 25 दिवसांचा वेळ निघून जातो आणि इतका मोठा काळ गेल्यानंतर 6 एप्रिल 2026चा दिवस येतो. सकाळी साधारण 9 वाजण्याच्या आसपासची वेळ असती. राणी आपल्या घरी काम करत असती. बाजूला तिची वहिनी कविता बसलेली असते. त्याचवेळी राणीची तब्येत खराब होऊ लागते. राणीला जोरजोरात उलट्या होऊ लागतात. त्यावेळी सुरेश आपल्या घरी नसतो. तेव्हा कविता म्हणू लागते, राणी मी तुला एखाद्या छोट्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. कसं तरी करून कविता एका ऑटो रिक्षाची व्यवस्था करते आणि मग ऑटो रिक्षेच्या माध्यमातून आपली नणंद राणीला घेऊन जवळच्या एका छोट्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. महिला डॉक्टरला ती भेटते. तिच्यासोबत बोलणं केलं जातं. कविता डॉक्टरला सांगते की तिची नणंद राणीला जोरजोरात उलट्या होत आहे. तिची तब्येतही खराब आहे. त्यानंतर महिला डॉक्टर राणीची तपासणी करते आणि तपासणी केल्यानंतर महिला डॉक्टर सांगते की तुझी नणंद राणी देवी आहे, ती 1 महिन्याची गर्भवती आहे. तसं गर्भवती असल्याचं कविता ऐकते तसं तिच्या पायाखालची जमीन सरकते. कविता विचार करायला मजबूर होते की ज्याच्यासोबत हे काय घडलं. त्यानंतर कविता ही महिला डॉक्टरकडून काही औषधं घेते आणि आपली नणंद राणीला घेऊन ऑटो रिक्षाच्या माध्यमातून घरी परत येते. घरी आल्यानंतर राणीला म्हणते, राणी तुझा भाऊ सुरेशला या विषयाबद्दल 1-2 दिवसात कळून जाईल आणि जसं तुझा भाऊ सुरेशला ही गोष्ट कळेल तेव्हा सुरेश आपल्या दोघींना जिवंत मारू शकतो. राणी म्हणते, माझा भाऊ असा नाही, त्याला सांगण्यातच फायदा आहे. अशा प्रकारे जशी संध्याकाळची वेळ होते तेव्हा संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या आसपासची वेळ असते. सुरेश आपल्या घरी परत येतो. कविता आपला नवरा सुरेशला म्हणते, मला तुमच्यासोबत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. सुरेश म्हणतो, अशी कोणती गोष्ट आहे. त्यानंतर त्याची बायको कविता आपली संपूर्ण कहाणी आणि आपली नणंद राणी देवीची घडलेली संपूर्ण कहाणी सुरेश समोर ठेवते. सुरेश जशी ही पूर्ण कहाणी ऐकतो तसा तो रागाने वेडा होतो. सुरेश विचार करायला मजबूर होतो की त्याची बायको आणि त्याच्या बहिणीसोबत तो पोलीसवाला असं कसं करू शकतो. सुरेश त्याचवेळी आपल्या घरातून लाकडी दांडा उचलतो. पण कविता म्हणते, तू त्याचं काही बिघडू शकत नाही. थोडं शांत डोक्याने आणि शांतपणे विचार कर. त्यानंतर सुरेश म्हणू लागतो, चल आज आपण पोलीसवाल्याला संपवायचं आहे. त्यानंतर सुरेश आपली बायको कविताला म्हणतो, कविता कसंही करून तू त्या पोलीसवाल्याला फोन कर आणि रात्रीच्या वेळी त्याला आपल्या घरी बोलावून घे आणि पुढचं सगळं काम मी सांभाळेल. कविता आणि राणी दोघेही तयार होतात. त्यानंतर कविता रात्री साधारण 8:30 वाजण्याच्या आसपास विक्रम यादवला फोन करते. विक्रम यादवला म्हणते, आज माझा नवरा घरी नाही, आम्ही दोघी घरात पूर्णपणे एकट्या आहोत. आम्ही दोघींना तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. तो आमच्या घरी येऊ शकतो का. विक्रम यादव जसं कविताचं हे बोलणं ऐकतो तसा तो खूप खुश होतो. विक्रम आपल्या मनात विचार करू लागतो की या दोन्ही महिला आता माझ्यासोबत स्वतःच्या इच्छेने झोपायला तयार आहे. त्यानंतर विक्रम यादव त्याचवेळी आपल्या घरातून मोटरसायकल घेऊन बाहेर पडतो. रात्री साधारण 9:30 वाजण्याच्या आसपास तो सुरेशच्या घरावर टकटक करतो. कविता आपल्या घराचं दार उघडते. पाहते की विक्रम यादव तिच्या समोर उभा असतो. विक्रम यादव हसत हसत त्या घराच्या आत प्रवेश करतो. कविता घाईघाईने त्याचवेळी आपल्या घराचं दार बंद करते. आता घराच्या आत जसं विक्रम यादव प्रवेश करतो तसं कविता देवीचा नवरा सुरेश आपल्या हातात गंडासा घेऊन उभा असतो. 2-3 वेळा त्याच्या डोक्यावर तिथेच तो वार करतो. विक्रम यादव खाली कोसळतो. पाहता पाहता विक्रम यादववर अनेक वार केले जातात. विक्रम यादव जागेवरच बेशुद्ध होतो. पण सुरेश आपली बायको कविताला म्हणतो, कविता लवकरच स्वयंपाकघरातून एखादा धारदार चाकू घेऊन ये. त्यानंतर कविता स्वयंपाकघरात जाते, चाकू घेऊन येते. दुसऱ्या बाजूला त्याची बहीण राणी स्वयंपाकघरातून दुसरा चाकू घेऊन येते. सुरेश त्याचवेळी
पोलीस विक्रम यादवची पॅन्ट खाली ओढतो. त्यानंतर कविता राणी या दोघी पोलिसाच्या छातीवर बसून अनेक वेळा चाकूने वार करू लागतात. पण राणी त्याचवेळी विक्रम यादवचा गुप्तांग चाकूने कापून टाकते. आणि या घटनेला अंजाम दिल्यानंतर सुरेश आपल्या बायको कविताला म्हणतो, आज नाही तर उद्या आपण नक्की पकडले जाऊ. मग आपण स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण का करू नये. अशा प्रकारे सुरेश आपली बायको कविता आणि सोबत आपली बहीण राणीला घेऊन रात्रीच्याच वेळी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये निघून जातो. तिथे एक पोलीस बसलेला असतो. त्याचं नाव अजय असतं. अजयसोबत बोलणं केलं जातं. सुरेश म्हणू लागतो की आमच्या गावातील एक पोलीस जो सध्या निलंबित आहे त्याचा मृतदेह आमच्या घरी पडला आहे. अजय जसं सुरेशचं बोलणं ऐकतो तसा तो देखील पूर्णपणे हादरून जातो. त्यानंतर अजय आपल्या पोलीस टीमला घेऊन सुरेशच्या घरी येतो. सुरेशच्या घरी पाहतो की विक्रम यादवचा मृतदेह तिथे पडलेला असतो. त्यानंतर पोलीस तो मृतदेह आपल्या ताब्यात घेतात. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. अजय पोलीस जेव्हा सुरेशकडून त्याची संपूर्ण कहाणी विचारतो तेव्हा सुरेश पोलिसांसमोर मोठ्या मोठ्याने ओरडत आपल्या बहिणीची आणि आपल्या बायकोची संपूर्ण कहाणी सांगतो. त्यानंतर पोलीस सुरेश आणि त्याची बायको कविता आणि सोबत त्याची बहीण यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करतात. ही गोष्ट भविष्यात दडलेली आहे की न्यायाधीश शेवटी या तिघांना काही शिक्षा देणार आहे. पण या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान सुरेश संपूर्ण कुटुंबाने विक्रम यादव पोलीस सोबत जे केलं ते योग्य होतं की अयोग्य होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा.